तर विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आता आपण टी पेपर 1 आणि 2 उपयुक्त असे सराव प्रश्नपत्रिका बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे, अब्राहम मास्लो यांनी वर्गीकृत केलेल्या गरजांच्या मनोऱ्यात सर्वात वरचा टप्पा पुढीलपैकी कोणता आहे? तर याचं उत्तर हे विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 आत्मप्रचितीची गरज आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न घेऊत आपण. अध्ययन तुटकपणे न करता सलगपणे करावे हे या उपपत्तीचे वैशिष्ट्य आहे. तर याचं उत्तर तुम्हाला वेळ देतो मी. ठीक आहे, नंतर मी सांगेल एक 5 सेकंदात. 5-10 सेकंद वेळ देईल प्रत्येकाला. मी पॉज घेईल. त्याचे उत्तर आहे मर्मदृष्टी मूलक, याचं उत्तर आहे. ठीक आहे, तिसरा आहे प्रश्न. तुम्हाला वाचायला टाइम देतो आणि इथे पर्याय दिलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर मी करेल. कार्य कारणपूर्तीसाठी जास्तीत जास्त उचित पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला उचित पर्याय निवडायचा. अध्ययन करताना विद्यार्थ्याला स्वतःच्या रुचीचा शोध घ्यायला प्रेरित करून त्या रुचीची पातळी बोधात्मक प्रतिक्षमतेपर्यंत न्यायला सहाय्य देणे ही तुकरकाची जबाबदारी आहे. कारण रुची घेऊन काम करणाऱ्या, आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे पर्यायापैकी जे खालचे पर्याय दिलेले आहेत त्याच्यातला आपल्याला पर्याय सांगायचा आहे. तर त्याच्यातला पर्याय तुम्हाला एक थोडासा वेळ देतो. त्याचं उत्तर आहे, व्यक्तीला तणावाशिवाय निर्मितीचा दर्जा उच्च राखण्याच्या दृष्टीने कौशल्य आत्मसात करणे शक्य होते, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एखाद्या कसोटी द्वारे ज्या क्षमतेचे मापन करावयाचे ठरवले असेल त्या कसोटीद्वारे त्याच क्षमतेचे मापन अचूकपणे होत असेल तर ती कसोटी आहे असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे सप्रमाण आहे असं म्हणतात. तर पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढचा प्रश्न आहे, विधानपूर्तीसाठी जास्तीत जास्त योग्य पर्याय निवडायचा. अध्ययन प्रक्रिया व्यक्तीला, तर याचं उत्तर होतं आपल्याला हे पर्याय दिलेले आहेत. त्याचं उत्तर आहे आपल्याला स्वतःच्या सामर्थ्याची गुणवत्ता वाढवणारी, दुबळेपणावर मात करायला उपयुक्त ठरणारी, कौशल्य प्राप्त करण्याच्या संधी उपलब्ध करून देते. तर हे त्याचं उत्तर आहे. चला पुढचं आहे, पुढीलपैकी कोणते समूहाचे वैशिष्ट्य आहे? आपल्याला वर्ग समूहाचे वैशिष्ट्य विचारलेले आहे. इथे चार पर्याय दिले. पहिले 3 दिले आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर इथे वरीलपैकी सर्व हे काय आहेत? वर्ग समूहाचे वैशिष्ट्य आहेत. ते आपण जाणून घेऊ. म्हणजे हे तिन्ही पर्याय वर्ग समूहाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून वरीलपैकी सर्व हे 4 चौथ्या नंबरचं उत्तर येईल. वर्ग समूहातील घटकात परस्पर संबंध दीर्घकाळ टिकणारे असतात. वर्ग समूहाची उद्दिष्टे, दैनंदिन कार्यक्रम, विविध उपक्रम समूहाशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून निश्चित केले जातात. वर्ग समूहातील घटकात आंतरक्रिया घडत असतात. हे सर्व काय आहेत? वर्ग समूहाची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर पुढील आहे, खालील वैशिष्ट्ये कोणत्या अध्ययन पद्धतीचे आहेत ते सांगायचे होते. ठीक आहे, तर इथं उत्तर आहे, समग्र परिस्थितीचे आकलन होण्यासाठी पहिली वाचून सर्व, त्याच्यानंतर इथं पर्याय खाली दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीत चुकत शिकणे यास महत्व आहे. समग्र परिस्थितीचे आकलन होण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. या पद्धतीत परिस्थितीतील घटकांचा संबंध पाहण्याचा प्रयत्न केला जातो. या पद्धतीत अध्ययनाला अधिक वेळ लागतो. तर इथं याचं उत्तर आहे आपल्याला प्रयत्न प्रमाण अध्ययन पद्धती. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रयत्न प्रमाण अध्ययन पद्धतीचा वापर करावा लागेल. पुढीलपैकी अध्ययनाची कोणती वैशिष्ट्ये नाही? अध्ययनाची कोणती वैशिष्ट्ये नाही विचारलं. आपल्याला इथं अध्ययनाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत काही. त्याच्यातलं 4 पैकी 1 नाही आहे. तर याच्यात जे उत्तर आहे
ते पर्याय क्रमांक 3 आहे. अध्ययनाने प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात होतोच असे नाही. असं हे आपण निगेटिव्ह कधी विचार करत नसतो. ठीक आहे. त्याच्यामुळे हे नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचे. पहा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामध्ये नेहमी सकारात्मक विचार करूनच उत्तरं द्यायची. त्याच्यामुळे हे आपल्याला कुठेतरी नकारात्मक वाटतंय. त्याच्यानंतर पुढचा आपल्याला प्रश्न घेऊत आपण. नटसम्राट या वि. शिरवाडकरांच्या नाटकातील घर हवंय घर हा उतारा पाठ करायचा आहे. हा गद्यकाव्य उतारा एकाच बैठकीत 25-30 वेळा म्हणून पाठ करणे याला अध्ययनाची ही पद्धत म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट आपण वारंवार वाचून काढून त्याला पाठांतर करणे याला आपण म्हणतो एकसंध पद्धती म्हणतो. एकसंध पद्धती म्हणतो. म्हणजे आपण त्या गोष्टी वाचून काढणं याला एकसंध पद्धती म्हणतात. चला पुढचा आहे अवबोध संबंधाधीच्या समष्टिवादी दृष्टिकोनाबाबत खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत आपल्याला सांगायचं आहे. तर इथे काही विधान दिले. यामधील अवबोधनातील पूर्णांशांचे तत्व ध्यानात घेतले जाते आणि दुसरं आहे या अंतर्गत कोणत्याही गोष्टीचे ज्ञान आपणास पूर्णांशाने होते भागश होत नाही भागशत होत नाही. हे दोन्ही योग्य आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्ती यांनी मांडली. तर कोणी बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्ती कोणी मांडलेली आहे? तर ती मांडलेली आहे आपल्याला ब्रूमर यांनी मांडलेली आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळेस येतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 72 मधील आपल्याला काय विचारलं पाहिजे. हे वरील सर्व ही मूल्यमापन प्रतिमांची वैशिष्ट्ये आहेत. कोणता याच्यापैकी आपल्याला पर्याय सांगितलेले आहे. तर इथे मी पहिले वाचून घेतो. उपक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांसाठी स्रोत निश्चित करणे, उपक्रमामध्ये सहभागी सदस्य आपला वेळ कसा खर्च करतात हे पाहणे, या उपक्रमामधून संख्यात्मक रूपात काय साध्य झाले ते पाहणे, या उपक्रमाचा एकूण समाजाला काय उपयोग झाला हे पाहणे. हे वरील सर्व काय मूल्यमापन प्रतिमाची वैशिष्ट्ये आहेत. तर इथे कोणत्या मूल्यमापन याची वैशिष्ट्ये आहेत आपल्याला सांगायचं होतं. तर याचं उत्तर होतं निष्पत्ती आधारित मूल्यमापन. हे सर्व कशाची उदाहरणे आहेत? निष्पत्ती आधारित मूल्यमापन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला गणितातील प्राथमिक क्रियांवर विद्यार्थ्यांनी कितपत प्रभुत्व प्राप्त केले आहे हे पाहायचे तर वेगवेगळ्या क्रियांवर विविध दर्जांची उदाहरणे परीक्षेत ठेवून ती उदाहरणे तो विद्यार्थी अत्यंत कमी वेळात सोडवतो किंवा नाही हे आजमावण्याचे काम कसोटी करते. तर कोणती कसोटी करते? तर इथे आहे प्रावीण्य कसोटी करते. प्रावीण्य कसोटी. चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे युरी ब्रेनर यांनी परिवेशांचे जे प्रकार सांगितले आहेत त्यातील सूक्ष्म प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? तर इथं त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाळणा घरे. पुढचा प्रश्न आपण घेऊ. जास्तीत जास्तीत जास्त पर्याय निवडून विधान पूर्ती करा. राष्ट्रीय मूल्यमापन व अधिस्वीकृत परिषदेचे मुख्य कार्य. आता आपल्याला हा 4 पर्याय आहे. त्याच्यातलं मुख्य कार्य काय आहे ते सांगायचं आहे. ठीक आहे. तर याचं मुख्य कार्य तुम्ही वाचून घेतलंच असेल. त्याचं मुख्य कार्य आहे संस्थेने स्वतःची ध्येय व ती गाठण्यासाठी केलेले उपक्रम याबद्दल केलेले दावे सिद्ध करण्याचे संधी उपलब्ध करणे हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे 1 ते 2 वर्षाची मुले नकारार्थी अवस्थेत प्रवेश करून आपल्या वस्तू इतरांना देण्याचे नाकारते असे वागणे हे तर याचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 1 योग्य विकासाचे पाऊल होय. हे त्याचं उत्तर आहे. विधान पूर्तीसाठी जास्तीत जास्त योग्य पर्याय निवडायचा होता आपल्याला. निरंतर अध्ययनासाठी व्यक्ती सक्षम व्हायचा असेल तर आपल्याला याचं उत्तर जे होतं ते पर्याय क्रमांक 3 होतं. हा पर्याय क्रमांक 1 होता. हा पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 3.
तिला कोणत्याही मार्गाने व माध्यमातून येणारा संदेश वैयक्तिकरित्या व सहभागाने अर्थपूर्ण करण्याचे अनुभव घ्यायला शालेय पातळीवर मदत घ्यावी लागते. हे त्याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता, विनी यांनी मांडलेल्या बुद्धिमापन परिणाम श्रेणी चाचणीचे दोष दिले आहेत. खालीलपैकी कोणत्या बाबीचा त्यात समावेश होत नाही? तर इथं उत्तर आहे त्याचं, हुशार मुलांच्या बुद्धिमापनासाठी अत्यंत उपयुक्त चाचणी हे त्याचा उपयोग होत नाही. त्याच्यानंतर पुढचा आहे, पुढीलपैकी कोणत्याच प्रतिप्रक्रियेचा घटक नाही असा प्रश्न विचारला होता. तर याचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 4 विस्मरण. पुढील वैशिष्ट्ये बालकाच्या कोणत्या अवस्थेची आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे, आता आपल्याला इथे वाक्य दिले ते वाचून काढायचं. अमूर्त विचार करणे शक्य होते. पहा, त्यांनी बालकाचा कोणत्या अवस्थेची आहेत आपल्याला विचारले. ठीक आहे. मुलांचा अहंकार अत्यंत संवेदनक्षम असतो. पहा, हे तर लहान मुलांच्या तर एकदम कुमारावस्थाच नाहीच आहे. ठीक आहे. मुले कमालीचे अस्थिर व भावपूर्ण जीवन जगत असतात. विभूती पूजनाकडे या वयोगटातील मुलांचा कल असतो. हे सर्व कोणत्या वयोगटातील विद्यार्थ्याचं आहे? तर हे कुमारावस्थांमध्ये जातात तेव्हाच हे त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे, जीन पियाजे यांनी बुद्धी विकासाच्या 4 अवस्था सांगितल्या आहेत. त्यातील सर्वात शेवटची अवस्था पुढीलपैकी कोणती? तर जीन पियाजे यांनी जी सांगितलेली आहे त्याच्यातली जी शेवटची आहे ती औपचारिक क्रियात्मक अवस्था आहे. औपचारिक क्रियात्मक अवस्था. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊत आपण. अवधानाने नियंत्रण करणाऱ्या बाह्य घटकांमध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? त्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 नैसर्गिक गरज सॉरी. त्याच्यानंतर पुढील यांनी बुद्धिमत्तेचा सामान्य घटक व विशिष्ट घटक असा द्विघटक सिद्धांत मांडला. तर कोणी मांडलेला आहे? हे स्पियरमननं मांडलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्यक्ती महत्वावर परिणाम करणाऱ्या बाह्य घटकांमध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही? तर याचं उत्तर आहे 84चं उत्तर पर्याय क्रमांक 2 विविध प्रकारच्या क्षमता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मूल्य अधिष्ठित शिक्षणात शिक्षकाने काय करायला हवे? तर वरील सर्व आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयातून मूल्य शिक्षण द्यावे असे अपेक्षित असते. सामाजिक परिस्थितीवर अभ्यास करून समाजातील उणिवा कशा दूर करता येईल यावर चिंतन करणे, मुलांवर संस्कार करण्यासाठी पालकांचे सहकार्य घ्यावे. हे सर्व काय आहेत? मूल्यधिष्ठित शिक्षणात शिक्षकाने करायच्या गोष्टी आहेत. आता इथे आपल्याला हे दिलेले आहेत, जोड्या लावायच्या. इथे जे उत्तर आहे जे ह्या प्रश्नाचं ते पर्याय क्रमांक हे म्हणजे 1 ची जोडी आहे ब. ठीक आहे. शैशवावस्था जन्मापासून ते 2 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर पूर्व बालावस्था जी आहे ती कम आहे, म्हणजे 2 वर्षापासून तर 6 वर्षापर्यंतचा काळ. मध्य उत्तर बाल्यावस्था त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 6 ते 12 वर्ष. आणि किशोरावस्था आहे ते 12 ते 20 वर्षापर्यंतची असते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी आत्मनिरीक्षण पद्धतीचा कोणता दोष आहे ते सांगा. तर इथे जे प्रश्न आहे, ठीक आहे, याचं उत्तर आहे, आत्मनिरीक्षण व्यक्तिगत असल्यामुळे व्यक्तीच्या आवडीनिवडीचा वृत्तीचा पूर्वग्रह परिणाम त्यावर होत असतो. हे त्याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे पण चॅनेलमध्ये नवीन आहेत त्यांना आपण मागच्या वर्षीचे जे पण प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यावर आधारित आपण सर्व प्रश्न घेणारच आहोत. त्याचप्रमाणे सराव प्रश्नपत्रिकाही तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामुळे नवीन जे विद्यार्थी असतील त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कार्यपूर्तीसाठी जास्तीत जास्त योग्य पर्याय कोणता? आपल्याला मेंदू विषयक अद्ययावत संशोधनातून सिद्ध झाले आहे की मेंदू हा समांतर प्रक्रियेक
आहे. याचा अर्थ असा आहे की खाली पर्याय दिलेला आहे. ठीक आहे. याचा अर्थ जो आहे तो आहे एकाच वेळी अनेक गोष्टींकडे अवधान देण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तीला विचलन वा अ, आंदोलन झाले तरी आपले काम चांगल्या रीतीने करू शकतात. हे त्याचं उत्तर आहे. कल्पनाकृतीच्या अंतिम टप्प्यातला अ, गोळा आलेल्या आधार सामग्रीच्या पुढं आपल्याला लिहायचं होतं, तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. आधारे काढलेल्या निष्कर्षावरून संपूर्ण प्रकल्पाचे मूल्यमापन केले होते. त्याच्यानंतर पुढचा शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता सर्जनशील व्यक्तीची लक्षणे आहेत? सर्जनशील व्यक्तीची लक्षणे आपल्याला विचारली होती. तर वरीलपैकी सर्व सर्जनशील ते भिन्न मार्गी विचार प्रक्रियेला महत्व आहे. सर्जनशील व्यक्ती अंतर्प्रेमवादी असतात. सर्जनशील व्यक्ती कल्पनाविश्वात रममाण होणारे असतात. हे सर्व त्याचे उत्तर आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या याच्यात आपण 30 अति महत्त्वाचे प्रश्न पाहिले आहेत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.